भाई आता खराच पुरे झाला, थांबा आता. सिंधुदुर्गात लावण्यात इल्लो ह्यो बॅनर चर्चेचो विषय ठरलो हा. ह्यो बॅनर खयच्या मंत्र्यांच्या विरोधात लावण्यात इल्लो हा तुमका माहिता? शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांच्या विरोधातलो ह्यो बॅनर त्यांच्याच मतदारसंघातील झिलांनी लावलेलो असा. वैता या बॅनरची चर्चा अख्ख्या सिंधुदुर्गात रंगली हा. विरोधकांचं नेमका म्हणणं काय, केसरकरांच्या कामांची साल्टा त्यांनी कशा काढल्यानी, ता वैता व्हिडिओतून समजून घेऊयात. बॅनरवर काय लिहिल्यानी? म्हापण, पाटपरुळे, भोगवे आणि चिपी ही गावांची नावं आठवतात काय हो? कशी आठवतील? 5 वर्षा सरली तुमका हय येऊन. विसरला असतलास. आम्ही विसरलेलो, तुम्ही आमचे 15 वर्ष आमदार असते. मागच्या निवडणुकीत इल्लास तेव्हा आमच्या 2,000 बेरोजगार पोरापोरींचे बायोडोटा घेऊचो मोठो कार्यक्रम केलास. त्यांका चिपीच्या इमानतळार नोकरी लायतलास म्हणून सांगितलास. 5 वर्षात एका काही नोकरी काय गावाक नाही. 5 वर्षात एका काही नोकरी काय गावाक नाही. पण असले एक गजली सांगून आमची मात्र मतात एवढी घेतलास. त्याच्या आधी पर्यटन मंत्री म्हणान हाऊस बोटी, वॉटर स्पोर्ट्स, स्थानिकांका हॉटेला घालूक अनुदान, पर्यटनासून रोजगार असले गजलो मारलात. आम्ही खुश झालो, मता घातली. पण तुमचे हाऊस बोटी काय आमच्या दर्याक पोचाक नाहीत. आमच्या शेजारचा मालवण मात्र ह्याच गोष्टींनी विकसित झाला. पर्यटनात जगाचा नकाशावर लागला. आम्ही मात्र सगळा आसान थयच रवलो. तुमचे गजले ऐकत आणि अजूनही तुमका संधी हवी म्हणतास. भाई 5 वर्षात जसं आमका तोंड दाखवक येऊक नाही तसे ह्याच्या पुढे येऊ नकात. आता कोपरापासून हात जोडून सांगतो तुमका, भाई आता खराच पुरे झाला, थांबा आता. असो मजकूर वैता बॅनरवर लिहिलेलो असा. वै तो बॅनर विरोधकांनी लावलेलो असा की गावकऱ्यांनी, असो प्रश्न आता समजा तालुक्यात पडलेलो हा. त्या बॅनरवर दीपक भाई काय उत्तर देतले याकडे समजा सिंधुदुर्गाची नजर लागून लागलेली असा. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज, सिंधुदुर्ग. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.